बातमी वर्धा जिल्ह्यामधून रुग्णालय परिसरामध्ये बिनकामी वस्तूंचा ढीग पाहायला मिळतोय। वर्ध्याच्या जिल्हा सामान्य रुग्णालयातला हा प्रकार आहे। संसर्गजन्य रोग पसरण्याची यामुळे शक्यता आहे। वर्ध्याच्या जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये वेस्टेज मटेरियलचा मोठा ढीग पडलाय। रुग्णालय परिसरामध्ये यामुळे दुर्गंधी पसरली असून आरोग्य विभागाचा ढिसाळपणा उघड झालाय। आणि याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रमोद पाणबुडे यांनी। पाहूया। राज्य सरकार असेल किंवा केंद्र सरकार असेल, दोन्ही सरकार स्वच्छतेवर मोठ्या प्रमाणात भर दिल्या जाते। वेगवेगळे उपक्रम राबवून स्वच्छतेसाठी कार्यक्रम केला करतात आणि प्रशासन सुद्धा स्वच्छतेकडे मोठ्या प्रमाणात लक्ष देऊन स्वच्छता करतात। परंतु वर्ध्यामध्ये असा एक धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे की वर्ध्याच्या शासकीय रुग्णालयातच आता रुग्णालयाच म्हणावं लागेल कचऱ्याचं माहेरघर झाल्याचं चित्र दिसत आहे। आपण दृश्यामध्ये थेट बघतोय की हे वर्ध्यातील सर्वात मोठं शासकीय रुग्णालय आहे आणि याच्याच मागच्या भागाला आपण कचऱ्याचा ढिगच पाहतो। वेस्टेज मटेरियल, ज्याला आपण रुग्णालयातलं जे वेस्टेज मटेरियल निघतात त्यामध्ये इंजेक्शनचे वेस्टेज असेल, बँडेज पट्टी असेल, सलाईन असेल, वेगवेगळ्या प्रकारचे रुग्णांचे वेस्टेज मटेरियल असेल, ते संपूर्ण मटेरियल या ठिकाणी पडलेलं आहे आणि ते पण पडलेलं आहे ते उघड्यावरती। विशेष म्हणजे याच रुग्णालयाच्या बाजूलाच जिथे कचरा पडलेला आहे इथेच वार्ड आहेत, ओपीडी आहेत, मोठमोठ्या इथे सर्जरी सुद्धा केल्या जातात आणि संपूर्ण मटेरियल असं उघड्यावर पडलेलं आहे। जवळपास एक ट्रकच्या वरती हे वेस्टेज मटेरियल उघड्यावर पडलेलं आहे। बाजूलाच वस्ती लागलेली आहेत, जाणारे नागरिक असतात त्यांनाही दुर्गंधी येतात। आम्ही सुद्धा या ठिकाणी उभा आहोत, मोठ्या प्रमाणात दुर्गंधी येत आहे। परंतु इथल्या अधिकाऱ्यांना ही दुर्गंधी येत नाही का? रुग्णांना सुद्धा दुर्गंधी येतात, मग अधिकारी गाढ झोपेत का आहेत? आता या ठिकाणी रुग्ण बरे व्हायला येतात, परंतु खरंच अशा दुर्गंधीमुळे रुग्ण बरे होईल का, असा प्रश्न आता या ठिकाणी उपस्थित झालेला आहे। प्रमोद पानबुडे, जय महाराष्ट्र न्यूज, सिव्हिल हॉस्पिटल वर्धा।